चैतन्यं शाश्वतं शान्तं योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रवण रामकृष्णानी जसीराम. खूप आनंद वाटला. हे आदर्श कार्यक्रम आहे. आपण ग्रंथामध्ये वाचन केलं असेल श्रावण बाळ आणि श्रावण बाळाचे माता पिता. श्रावण बाळाची भक्ती आईवडिलावरती किती होती. आपल्या सर्वांची बुद्धीची देवता गजानन. या गजाननाने गणपतीने आईवडिलाच ईश्वर मानून आईवडील सर्वस्व मानून एक आदर्श निर्माण केला आणि आज पहिला प्रथम पूजेमध्ये मान मिळवला. तसंच आपले सर्वांचे आवडते गुरुबंधू आणि माझा पात्र शिष्य मानसपुत्र पाठचा भाऊ, जेवढेही मी विशेषण जी भाऊला देऊ तेवढे कमी आहेत. एकदा जोरात टाळ्या म्हणल्या पाहिजे. धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या माया बहिणींनो, बघा, जीवन जगत असताना अनेक संघर्ष आपल्याला करावा लागतात आणि त्या संघर्षातून मनुष्य आपण जीवन कसं जगलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये कसे कसे अनुभव येतात आणि त्या अनुभवाला सामोरे जाऊन आपलं देह निश्चित ठेवून आपण जीवन जगत असताना आई वडील जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत. आता आपण आई वडिलांबद्दल बऱ्याच पेपरमध्ये बातम्या, चॅनलला आपण बऱ्याच टीव्हीमध्ये बघतात की आई वडिलांचे काय हाल आहेत, आई वडील कोण्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. आणि हो, नशेच्या अधीन बराचसा समाज गेलेला आहे. जी भाऊ सारखे बोटावर मोजता येणारे एवढे लोक सज्जन आहेत आणि या लोकांच्या भक्तीने, या लोकांच्या निष्ठेने, श्रद्धेनं हे सगळं जग चाललेलं आहे. आजचा आनंद आपल्याला दिसतोय. तर असेही सज्जन सुपुत्र अजून आहेत. धर्मधन भाग्यवंतांनो, विश्वाचं भूषण आपल्या सर्वांचं हृदय राजा शिव छत्रपती या महापुरुषांना मी प्रणाम करतो. आपण मानवतेचं जीवन जगताय. विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार या महापुरुषाला मी प्रणाम करतो. आणि राष्ट्रपिता ज्योतिबा महात्मा फुले. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आज आपल्या धर्मपत्नीला एका स्त्रीनं कसं सक्षम झालं पाहिजे, एका स्त्रीनं मानवतेचं जीवन, सन्मानपूर्वक जीवन कसं जगलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रथा त्यावेळेस होत्या. माझ्या माऊल्या सर्व आता एज्युकेटेड आहे, शिकलेल्या आहेत, खूप चांगल्या पदावरती त्या आज काम करत आहेत. आणि माता सावित्रीचा इतिहास आपण सगळ्या माऊल्या जाणणार आहात. आपण सावित्रीच्या कन्या आहात सर्व. आणि एक आपल्या धर्मपत्नीला एक प्राचार्य, एक शिक्षिका बनवून
एक स्त्रीचा आदर्श निर्माण करून दिला आणि खरोखर ते राष्ट्रपिता झाले. अशा महापुरुषांचे विचार, अशा महापुरुषांचा इतिहास आपण वाचला पाहिजे. अशा महापुरुषांच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. सज्जनांनो, महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये 3 गुरु मानले होते. एक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत संत कबीर आणि तथागत गौतम बुद्ध. हे 3 गुरु मानले आणि खरोखर प्रेरणेचा स्रोत आणि खरोखर एक बोध, एक मार्ग, एक मानवतापूर्ण विचार महामानवाने घेतले आणि रंजला गांजलेला समाज आज वर्गाच्या बाहेर राहणारा महापुरुष, वर्गाच्या बाहेर राहणारा मुलगा देशाचं संविधान देतो, ही आनंदाची गोष्ट आहे. याच्यापेक्षा अजून काय आनंदाचा आहे. सज्जनांनो, आपण सर्व भारताचा इतिहास शिक्षक वर्ग आहे आणि आदर्श आजचा कार्यक्रम आहे. एका मातेची ग्रंथ तुला आणि शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनमोल, म्हणजे आपल्या बाल अवस्थेमध्ये येणारे ज्ञानी गुरु. कारण आई वडिलांच्या नंतर आपल्या आयुष्यामध्ये जो टर्निंग पॉइंट असतो, जे महत्वाचे गुरु ठरतात, ते शिक्षक असतात. आणि अशा वेगवेगळ्या पदावरती काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचा एक सन्मान या आध्यात्मिक व्यासपीठावरती एका संन्याशाच्या, साधूच्या, गुरुच्या साक्षीने आपण जीभाऊ केला तर आपण खूप मोठे आहात. आपली उंची खूप मोठी आहे आणि मला माहीत आहे की आजचा समाज, आजचा तरुण वर्ग निश्चित माझ्या जीभाऊचा आदर्श घेतल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये शिक्षक किती महत्त्वाचे असतात. आपल्याला विद्यार्थी अवस्थेमध्ये आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. आपण सगळे त्याची जाण ठेवणारे आहात आणि आज योग्य शिक्षक आपल्या जीवनामध्ये जर असेल तर तो विद्यार्थी त्याच्या एम पर्यंत, त्याच्या गोल पर्यंत, त्याच्या उद्देशापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीये. आज आदर्श सगळी मंडळी आहे, शिक्षिका आहे, शिक्षक आहे सर्व, आणि हे आदर्श कार्यक्रम आहे. मला विशेष वाटतं ज्यावेळेस मला जीभाऊने सांगितलं की गुरुदेवा, आई साहेबांची ग्रंथ तुला करायचे आहे. आतापर्यंत तुम्ही प्रेरणा दिली, तुम्ही आशीर्वाद दिला गुरुदेवा, आताही मी 3ऱ्या वेळेस करणार आहे, तर तुमची उपस्थिती फार महत्वाची आहे. गुरुदेवा, तुम्ही आलात तर खूप आनंद वाटेल, कारण की आमचा सर्व शिक्षक वर्ग आध्यात्मिक आहे. गुरुदेवा, तुम्हाला मानणारा वर्ग आहे आणि तुम्हाला 5 मिनिटासाठी तिथे यायचं आहे. मला खूप आनंद झाला, कारण की एका गुरुचा एक पात्र शिष्य, त्या सद्गुरूचा सगळ्यात मोठा अभिमान, स्वाभिमान आणि सगळ्यात मोठी संपत्ती असते, ते जीभाऊ आहे. एक आदर्श शिष्य. कारण आपल्या सद्गुरूची सेवा करत असताना आपली श्रद्धा कशी असली पाहिजे, आपली भक्ती कशी असली पाहिजे, आपलं समर्पण कसं असलं पाहिजे, आपल्या जीवभाऊकडून शिकायला हवा आहे. आणि विशेष मला असं सांगायचं आपल्या सगळ्यांना, माझा आत्मा, माझं हृदय महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती नाशिक लोकसभा मतदारसंघातून एक उमेदवार म्हणून गुरुदेवाने श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून महाराजांना उभा केलं. आणि विशेष मला श्रीराम शक्तीपीठाची प्रत्येक साधवी, प्रत्येक साधक, विश्वशांती दूत हे सगळे आज ह्याच परिसरामध्ये महाराजांचा परिचय देत असताना, ठिकठिकाणी, वेगवेगळ्या ठिकठिकाणी मेळावे घेत असताना, गुरुबंधूंना हितगुज करत असताना आणि दादाचा परिचय देत असताना ह्याच परिसरामध्ये सगळे फिरत होते. ही पुण्यभूमी आहे. मी माझं भाग्य समजतो की मला इथपर्यंत तुम्ही बोलवलं. आणि बरोबर आजचं जे प्रसाद आहे हे अमृत आहे. खरोखर हा प्रसाद आहे. आणि जी भाऊनं सांगितलं, गुरुदेवा, आपले भावी खासदार
आपले उमेदवारही इथपर्यंत आले पाहिजे. आणि मला असं वाटतं आज सर्व साधक मंडळी, श्रीराम शक्तिपीठाचे सर्व शिक्षक मंडळी आणि भाविक खासदार, आपल्या सर्वांचं भूषण महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती, आणि बरोबर कार्यक्रमाच्या वेळेस ते पण आले, म्हणून मला त्यांच्याबद्दल 2 मिनिटं बोलावं असं वाटलं. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघत आलात, अभ्यासत आलेला आहात. बघा, साधू संत कसे असतात आणि साधू संतांच्या सान्निध्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्यामध्ये काय बदल होतात त्याचं उदाहरण जीभव आहे. साधूकडे बघण्याचा चष्मा गुरुदेव नेहमी प्रवचनामधून किंवा व्हिडिओ तयार करताय गुरुदेव, त्याच्यामधून तुम्ही ऐकताय, साधूकडे बघण्याचा जो चष्मा आहे ना, तर साधूने भजन पूजन केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस तुम्ही माझे शब्दही ऐकलेले आहेत. साधूनं भजन पूजन केलं पाहिजे. साधूने राजकारणात येता कामा नाहीये. साधूने त्यांच्या मर्यादातच राहिलं पाहिजे. साधूने राजकारणामध्ये येता कामा नाहीये. आणि अशीच ह्या विचाराची मला असं वाटतं सगळ्यांनी प्रार्थना केली आणि सगळे आम्हाला फोन करताय की गुरुदेवा असं असं तुमच्याबद्दल चाललंय, राजकारणामध्ये साधूनं उतरू नाहीये. मला असं वाटलं ही कोणी प्रेरणा दिलेली आहे? हे कोणाचे विचार आहेत की साधूने राजकारणात उतरू नाहीये? हे कोणाचे विचार आहेत? तर हे विचार असू शकतात एका अनाडी माणसाचे. हे विचार असू शकतात ज्यांना साधू संतांचा गंध वाराही नाहीये. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्यांना माहीत नाहीये. जे म्हणतात की राजकारणामध्ये साधूने उतरू नाहीये, अशा लोकांसाठी मी बोलतोय. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, नाशिक म्हटलं की श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी. जर रामाच्या चरणाने पावन झालेली नाशिक भूमी आहे, तर साधू संतांनी का सेवा करू नये? साधू संतांनी नाशिक नगरीची का सेवा करू नये? आतापर्यंत आपण मतदान जर कोणा लोकांना दिला असेल, त्यांच्याबद्दल मी टिप्पणी करणार नाहीये आणि कोणाचं नाव गुरुदेव घेणार नाहीये, कारण की नेहमी सांगतात की ती माझी प्रतिमा नाहीये. कारण माझ्या मुखावाटे नेहमी भगवंताचं नामचिंतन आतापर्यंत होत आहे आणि याच्या पुढे शेवटच्या क्षणापर्यंत होणार आहे. कारण गुरुदेव नेहमीच मंगलवाणीतून मंगल शब्द बोलतात जगाच्या कल्याणासाठी. कारण की साधूची विभूती, साधूचा पिंडच जगाच्या कल्याणासाठी असतो आणि म्हणून साधू कोणावरती टिप्पणी करू शकत नाहीये. पण आतापर्यंत आपण ज्या ज्या लोकांना मतदान दिलं, आतापर्यंत आपण ज्या ज्या लोकांना निवडून दिलं, महत्वाच्या संविधानिक पदावरती आपण त्यांना तिथपर्यंत पोहोचिती केलं, तर त्या लोकांनी आतापर्यंत आपल्याला काय दिलं याचा विचार करा. काहीही दिलं नाहीये. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, नाशिकची जीही डेव्हलपमेंट झालेली आहे ना, ही कुंभमेळ्याच्या माध्यमातून झालेली आहे. साधू संतांसाठी सरकारचा निधी येतो आणि त्याच्यातून या शहराची, नाशिक नगरीची, त्र्यंबक नगरीची, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राची डेव्हलपमेंट होत असते. सज्जनांनो, आज आपण सिद्धेश्वर महंतांना आपण राजकारणामध्ये का उतरवताय? याचं कारण आहे की अजूनही माझा शेतकरी आत्महत्या करत आहे. जेव्हा शेतीला भाव नसतो तेव्हा तो शेतकरी रस्त्यावरती कांदे म्हणा, तुमचे टोमॅटो म्हणा, तुमची कोथिंबीर म्हणा, तुमची मेथी म्हणा, जे जे काही भाजीपाला असतो तो सर्व रस्त्यावरती आणून टाकतो. तो जीवाचा सनिताप करून घेतो, आत्महत्या करतो. पण त्या शेतकरी बांधवाचे अश्रू पुसणारा कोणी नाहीये. आज माझी माऊली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आणि ज्ञानाची ज्योती माता सावित्री या मातेनं आणि या महापुरुषानं एक आदर्श या महाराष्ट्राला, या दिव्य भारताला दिलेला आहे. आज माझी ती माऊली सुरक्षित नाहीये, आज मुलगी सुरक्षित नाहीये. आज विचार करायची गोष्ट आहे, जेव्हा मुलींवरती अन्याय होतो, स्त्रियांवरती अन्याय होतो,
फक्त पेपरबाजी होते, टीव्हीवरती बातम्या दिल्या जातात, त्याच्यावरती राजकारण केला जातो, त्या माऊलीची प्रतिष्ठा सांभाळल्या जात नाहीये, त्या माऊलीचा सन्मान केला जात नाहीये, त्या माऊलीला न्याय दिला जात नाहीये. फक्त ती माऊली पेपरमध्ये दिसते, ती माऊली टीव्ही मध्ये तुम्हाला दिसते आणि त्या माऊलीवरती न्याय मिळत नाही, राजकारण करताना आपल्याला दिसतं. साधू संतांवरती अन्याय होतोय. विचार करायची गोष्ट, आपण सगळे सज्ञान लोक आहात, सुज्ञान लोक आहात, आपण सगळे जाणकार आहात, मला आपल्यासमोर खूप मांडायची गरज नाहीये. आज साधूवरती अन्याय होतो, साधूचा सन्मान केला जात नाहीये आणि कुठेही साधूकडे बघणारा चष्मा तुम्हाला निर्मळ दिसत नाहीये. विचार करायची गोष्ट आहे. छोट्या चिमुकल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. माझा आदिवासी बांधव व्यवस्थित त्याची राहणीमान नाही, तो चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही, तो चांगल्या मोठ्या पदावरती नोकरी करू शकत नाही. आणि अक्षरशः बघा, संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, पोटभर तुम्हाला अन्न भेटलं पाहिजे, अंगाला वस्त्र भेटलं पाहिजे, राहण्यासाठी घर भेटलं पाहिजे आणि तुमचं जीवन तुम्ही सन्मानाने जगलं पाहिजे. हे दिसतंय का कुठे? हे कुठेही दिसत नाहीये. हे पेपरला तुम्ही वाचत असाल, कागदोपत्री तुम्हाला दिसत असेल, पण प्रॉपर आश्रमाचं भूषण महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती आणि सर्व श्रीराम शक्तीपीठाचे सर्व साधक ज्यावेळेस मतदारसंघ पूर्ण फिरताय, तेव्हा माझे आदिवासी बांधव आमच्याकडे व्यक्त करताय, त्यांचं अंतकरण व्यक्त करताय, त्यांचे दुःख मांडताय. ते सांगताय की गुरुदेवा, अजूनही आम्हाला पाणी नाहीये, अजूनही आम्हाला पाहिजे तसं शिक्षण मिळत नाहीये. आणि मला असं वाटतं आपण सर्व हे ऐकून बघा, आम्ही साधू आहात, आमचं अंतकरण आम्ही जगाच्या सेवेसाठी वाहून दिलेलं आहे, आमचा पिंडच जगाच्या सेवेसाठी आहे. महाराजांनी खूप छान मांडलं, कारण की जेव्हा साधू महत्वाच्या पदावरती जाऊन काम करेल तर साधूकडे बघण्याचा चष्मा समाजाचा बदलून जाईल. साधू काम करत असताना आपण साधूचा सन्मान कराल, साधू समाजात काम करतोय ही प्रतिमा अतिशय सुंदर निर्मळ होईल. आणि बरेचसे प्रश्न आहेत, ते प्रश्न लोक आमच्याकडे करत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की काळाची गरज आहे, आपण महंत सिद्धेश्वरानंदाला मतदार बंधू आणि भगिनींनी प्राधान्य द्यायला पाहिजे. आपलं अनमोल मत जे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, ते आपण महंत सिद्धेश्वरानंदाला ते अनमोल मत दिलं पाहिजे. याने एका महात्म्याचा आपण सन्मान केला पाहिजे. सज्जनांनो, आज आपण सगळे आध्यात्मिक आहात आणि प्रत्येक जण रोज न चुकता पंचवटीमध्ये गंगा घाटावरती जातोय. आपण सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे, आपण जेव्हा गंगेवरती जातात खूप श्रद्धेने जातात. आणि विशेष आपण केव्हा जातात? जेव्हा 10वं असतं, जेव्हा 13वं असतं, जेव्हा वर्षे श्राद्ध असतं, जेव्हा काही पूजा वगैरे असतात ना, तेव्हा आपण ना गंगेवरती जातात. पण माझ्यासारखे जे साधू आहेत, महंतासारखे जे साधू आहेत, सिद्धीसारखे, त्यामुळे श्रद्धेनं तिथे जातात. आणि जेव्हा आपण तिथे जातात ना, हो, गेल्याबरोबर आपण गंगेचं पाणी हातामध्ये घेऊन आपण तोंडामध्ये घेतात का? नाही घेऊ शकत. गंगेवरती श्रद्धा आहे, गंगेवरती विश्वास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, खरोखर जर ते गंगेचं पाणी जर तोंडात घ्यासारखं नसेल, पिण्यासारखं पाणी नसेल, तर कुठे गेली श्रद्धा, कुठे गेली भक्ती, कुठे गेलं समर्पण? रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नाशिक भूमी, ही देवभूमी, का व्यवस्था आहे त्या देवभूमीची? मला असं वाटतं आपण सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे. आज ड्रेनेज मुक्त जर गोदावरी करायचे असेल तर एका महात्म्याला आपल्याला निवडावं लागेल. नाशिकची प्रगती करायची असेल तर एक संन्याशाला निवडावं लागेल. कारण मी सभा घेऊ शकणार नाहीये. चौकामध्ये सभा घेणं माझ्यासाठी शक्य होणार नाहीये. मी प्रयत्न करणार आहे,
पण लोक मतदारसंघ खूप मोठा आहे. नाशिक लोक मतदारसंघ इतका मोठा आहे की तिथपर्यंत मी चौक सभा घेणं शक्य नाहीये. पण लक्ष असू द्या, जेव्हा तुमच्या मोबाईलवरती श्रीराम शक्तीपीठ संस्थाचा व्हिडिओ येईल, जेव्हा मेसेज येईल, तर आपल्याला अंतःकरणापासून विनंती करतो, आपण प्रत्यक्षात आपला मोबाईल जेव्हा तुमच्या हातामध्ये असेल आणि जेव्हा श्रीराम शक्तीपीठाचा मेसेज तुम्हाला आला असेल, व्हिडिओ आला असेल, तर माझ्या माता भगिनींना आणि माझ्या महापुरुषांना मी विनंती करतो, बघितल्याशिवाय राहू नका. कारण जो व्हिडिओ जो आहे तीच माझी सभा आहे, जो मेसेज तुमच्या मोबाईल येईल तीच माझी सभा आहे. आणि मला असं वाटतं, महाराज बोलताना बोलले, द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. द माइंड इज एव्हरीथिंग व्हॉट यू थिंक यू बिकम. तुम्ही जसे विचार करतात ना तसे तुम्ही बनतात. आणि हो, जेव्हा एक संन्यासी राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी तो उतरेल, तो संसदेमध्ये जाईल, तर खरोखर विज्ञानाची आणि अध्यात्माची वेळ आलेली असेल. कारण की महापुरुष आपल्याला सांगून गेलेले आहे, डोंट बी अफ्रेड टू गिव्ह अप द गुड टू गो फॉर द ग्रेट. जर उत्तमता जर प्राप्त करायची असेल तर एखादा गुण सोडताना नाराज होऊ नका. माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना मला सांगायचंय, आतापर्यंत बऱ्याच लोकांना तुम्ही मतदान केलं असेल, अनमोल मत तुमचं दिलं असेल आणि तुम्ही नाराज झाला असाल, दुःखी झाला असाल, तुम्हाला प्रगती दिसली नसेल, तर सज्जनांनो, एका महात्म्याला आज गुरुदेवाने राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी उतरवलंय, तर तुम्हाला खूप मोठी संधी दिलेली आहे. खूप मोठी संधी आहे तुम्हाला की सिद्धेश्वरानंदाला भर भरून आपण सगळ्यांनी मतदान करायचंय आणि एक भगवाधारी संन्यासी, जगाची सेवा करणारा महात्मा, भगवंताचा अखंड चिंतन करणारा महात्मा, सर्व मर्यादामध्ये राहणारा महात्मा, आपल्या मर्यादाची पूजा करणारा महात्मा, सद्गुरूचा सन्मान करणारा महात्मा, देशाला ईश्वर म्हणणारा महात्मा, देश सेवा ही समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे असा म्हणणारा महात्मा निश्चित आपली सेवा करेल. आणि आपल्याकडून फार मोठं पुण्य होईल जर एका महात्म्याला आपण निवडलं तर. सज्जनांनो, आज आपण सगळ्यांनी एक विचार मंथन करण्याची फार गरज आहे. कारण की आपण आतापर्यंत काय केलं, आतापर्यंत आपण जातीला फॉलो केलं. राजकारण म्हटलं की जातीचं. कारण की कोण्या प्रभागामध्ये आपल्या जातीचे किती लोक आहेत, कोण्या मतदारसंघामध्ये आपल्या जातीचे किती लोक आहेत. खरंच मला असं वाटतं, ज्या लोकांनी संविधान वाचलं असेल, ज्या लोकांना संविधानाचं प्रत्येक आर्टिकल माहीत असेल, संविधानाची आचारसंहिता माहीत असेल, देशाला सगळ्यात मोठं संविधान आहे हे माहीत असेल, किती परिश्रमानं हे संविधान बनवलं गेलं, रात्रंदिवस महापुरुषाने जागरण केलं, कित्येक देशाचे संविधान वाचले, कित्येक देशाच्या संविधानाचा अभ्यास केला, त्या संविधानाचा साराचा सार काढून हे देशाचं संविधान केलं. आणि असे लोक जर जातीचा विचार करत असतील तर त्यांना संविधान समजलं का? जे लोक जातीचा विचार करत असतील, जातीवाद करत असतील, तर या व्यासपीठावर मी एकच सांगेल, त्यांना संविधान कळालं नाही. मला महामानवाचं एक वाक्य आठवतं, आय लाईक द रिलीजन दॅट टीचर्स लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. मला तो धर्म आवडतो जिथे मानवता आहे, बंधुत्व आहे आणि समानता आहे. कारण तो खरा धर्म आहे. आणि खरा धर्म आतापर्यंत जर कोणी पाळला असेल तर विश्वभूषण राजा शिवछत्रपती. खरा जर पुन्हा पाळला असेल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. खरा धर्म जर मानवतेचा पुन्हा पाळला असेल विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय घटनेचे शिल्पकार या महामानवाने, या महापुरुषाने खरा मानवतेचा संदेश आपल्याला दिला. या महापुरुषाने खरा मानवतेचा धर्म जपला. आणि आज महापुरुषांच्या जर आपण मार्गाने गेले तर मला असं वाटतं अंधश्रद्धा आपल्याला कुठेही सापडणार नाही, दिसणार नाही. अंधश्रद्धेला आपण कुठेही बळी पडणार नाहीये.
सज्जनांनो, जात ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आणि एज्युकेटेड शिकलेले लोक जातीवादामध्ये फसत असतील, जातीला बघून मतदान करत असतील, जातीला सपोर्ट करत असतील, जात म्हणून जगत असतील, तर मनुष्य जीवन त्यांनी कधी जगायचं? मी अतिशय सत्सत विवेक बुद्धीने मी आपल्यासमोर माझं अंतकरण एक्सप्लेन करतो. मी अजिबात कोणावरती टिप्पणी करत नाहीये. ही लोकशाही आहे. आपल्याला माहित आहे का या देशाला लोकतंत्र आहे? आपल्याला माहित आहे का संविधानाने आपल्याला काय राईट्स दिलेले? आपल्याला माहित आहे का संविधानामध्ये आपण जीवन कसं जगलं पाहिजे? आणि आपल्याला माहित असेल तर आपण जातीमध्ये का अडकलात? आपण जातीला का फॉलो करताय? जोपर्यंत जातीचं राजकारण बंद होणार नाहीये, अंधश्रद्धा बंद होणार नाहीये, तोपर्यंत महाराष्ट्र हा देश सुरक्षित राहण्याने सुधारणारी नाही. देशाची प्रगती होणार नाहीये. कारण आजकाल बाबा लोक म्हणले की लिंबू देणारा, बाबा म्हणलं की काहीतरी धागा देणारा, बाबा म्हणलं की काहीतरी भारून देणारा. मला असं वाटतं या अंधश्रद्धेनं चांगल्या भल्या भल्या लोकांना फसवलंय. भल्या भल्या लोकांना आपल्या डिग्रीवरती विश्वास नाहीये, आपल्या शिक्षणावरती विश्वास नाहीये. जर अंधश्रद्धेतून बाहेर पडायचं असेल ना, मानवतेचं जीवन जर जगायचं असेल तर तुम्हाला संविधानालाच फॉलो करावं लागेल. तुम्हाला संविधानच वाचावं लागेल आणि महापुरुष विचारवंत तुम्हाला वाचावे लागतील. जी भाऊने हे व्यासपीठ अतिशय सुंदर तयार करून दिलं मला 5 मिनिट माझं अंतकरण एक्सप्लेन करण्यासाठी. आणि मला हे मी आता का बोलतोय? उदाहरण, महाराज प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकामध्ये सर्व भक्तांचे, मतदार बंधू आणि भगिनींचे विचार ऐकताय, आपले विचार त्यांच्या पुढे मांडताय, भेटीगाठी चाललेल्या आहेत. आणि आज एका श्रावण बाळाची उपमा स्वीकारत असताना जी भावने इतकं सुंदर व्यासपीठ मला निर्माण करून दिलं आणि मला 5 मिनिटं माझं मत आपल्यासमोर मांडता आलं. मला असं वाटतं, जे लोक अंधश्रद्धेला मानत नाही, जे लोक जादू टोण्याला मानत नाहीये, जे लोक जातीला मानत नाहीये, एकमेव मनुष्य जात मानतात, तेच लोक महंताला मतदान करणार आहेत. तेच लोक एक महात्मा निवडणार आहेत. जातीचं राजकारण लोकांच्या मनातून जाणार नाही, तर ते लोक थोडेसे डगमग करतील. आणि मला असं वाटतं, आतापर्यंत ज्यांनी दारूचे दुकानं टाकले, ज्यांनी दारू पिल्या, ज्यांनी आपल्या नातेवाईकासाठी सगळी संपत्ती करून ठेवली, त्यांच्यावरती विश्वास आतापर्यंत ठेवत आला. देशाला 75 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मग हे 5 वर्षे महाराजांसाठी दिले तर काय वाईट आहे? एवढ्या वेळ जर एका महंतावरती, एका संन्याशावरती जर आपण विश्वास ठेवला तर काय वाईट आहे? मी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो, मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की एक वेळेस सत्सद विवेक बुद्धीने अभ्यासपूर्वक आपला अंतकरणाचा निश्चय दृढ करून आपण एका महंतांना निवडायचं. मी जास्त बोललो कारण की बराच वेळ आपला सगळ्यांचा घेतला. सर्व शिक्षक मंडळी आहे आणि म्हणून मला बोलावं लागलं. मला माहीत आहे शिक्षक अंधश्रद्धेला मानत नाहीत. शिक्षक काय आपल्या पाकिटमध्ये, आपल्या पर्समध्ये काही लिंबू वगैरे काही ठेवत नाहीये. आणि शिक्षक फार दक्ष, म्हणजे प्रत्येक गोष्टीची दक्षता घेतात. शिक्षक कुठं फसत नाहीये, कारण की त्यांना विद्यार्थी घडवायचे आहेत. आणि शिक्षक विद्यार्थी घडवतात या देशासाठी, या राष्ट्रासाठी. आणि म्हणून ते ह्या अंधश्रद्धेच्या भानगडीत पडत नाहीये. पण मी आज भगवाधारी तुमच्या समोर मी माझा अंतकरण एक्सप्लेन करतोय, तर मी अंधश्रद्धेच्या प्रचंड विरोधात आहे. आमच्या आजूबाजूला कुठं अंधश्रद्धा नाही. आमचा नमस्कार केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल, कारण की पाया पडून माणूस मोठा होत नाहीये, सन्मानाने माणूस मोठा होतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी खूप मोठा सन्मान दिला. आपण सगळ्यांनी महंतांना श्रवण केलं आणि महंतांनी अतिशय सुंदर आपल्या समोर त्याचा अंतकरण एक्सप्लेन केलं. आपण एकदा खासदारासाठी जोरात टाळ्या वाजवा. सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम. जी भाऊचा आदर्श सगळे घ्या. आणि इथे माझ्या समोर
सगळे आध्यात्मिक आहात, तुम्ही जे बसलेले आहात ना, तर सर्वांनी प्रत्येकाने अंतकरणापासून माझ्या सिद्धीसाठी पूर्ण नाशिक लोक मतदारसंघ आपल्याला फिरायचंय आणि प्रत्येक मतदाताला विनंती करायची की एक वेळेस जगाच्या कल्याणासाठी ज्याने संन्यास धारण केलंय, जो पूर्ण डेडिकेटेड आहे, समाजसेवेसाठी जो समर्पण झालेला आहे, अशा महात्म्याला आपल्याला एकदा निवडायचंय. राजकारण इलेक्शन म्हटलं की पैसे लागतात, बरोबर आहे ना, सगळ्यांना माहित आहे ना. कारण की राजकारण म्हणजे पैशावाल्यांचं असं नाहीये. राजकारण ही लोकशाहीचं आहे, मला आठवण करून द्यायची. पण ज्या काही गोष्टी लागणार आहेत, पॉम्पलेट असतील, प्रचार असेल, प्रचार करत असताना गाडीमध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, तर याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी गुरुदेव झोळी मागताय महंतांसाठी. तर माझी झोळी तुमच्याकडे येईल. तर निश्चित 1 रुपया जरी तुम्ही झोळीमध्ये टाकला तरी नाशिकच्या कल्याणासाठी आहे. 1 रुपया जरी आपण सगळ्यांनी टाकला तर मी सांगेल की ते 1 रुपया नाहीये. माझ्या संविधानाने, महामानवाने जो मतदाताचा जो अधिकार आहे मताचा, ते मी मत समजेल. तुमचा 1 रुपया म्हणजे ते सिद्धीला मत आहे. तर तुमच्याकडे झोळी येईल, कारण की सर्व मदत करताय, सर्व धावून येताय, साधूकडे सगळे चांगल्या दृष्टीनं बघताय, याचा मला खूप आनंद आहे. आणि मी प्राऊड फील करतोय की मी एक साधू आहे, मी भारतीय आहे आणि जगाच्या कल्याणासाठी माझा आत्मा मी आपल्या सेवेसाठी समर्पित केलेला आहे. माझ्या महापुरुषांना, माझ्या बांधवांना, माझ्या माऊल्यांना, माझ्या भगिनींना मी विनंती करेल की आपल्या अंतःकरणापासून सिद्धीला जर तुमचं मत असेल तर निश्चित तुमच्या पर्समधून महादान करा. 1 रुपया जरी निघाला तरी माझ्यासाठी ते कोटी रुपया आहे. आणि तुमचा 1 रुपया माझ्या सिद्धीचा जेव्हा फॉर्म भरला जाईल आणि त्या फॉर्मसाठी तो रुपया कामाला येईल. सर्वांना रामकृष्ण हरी. जास्त बोलला गेला असेल, कोणाला राग आला असेल तर अंतःकरणापासून क्षमा, कोणाला वाईट वाटलं असेल तर अंतःकरणापासून क्षमा. कोणाचं मन दुखावं ही भावना नाहीये. पण माझी माऊली सन्मानानं जगावी, मुलगी सन्मानानं जगावी, मुलगा खूप शिकावा, मुलगी खूप शिकावी, या राष्ट्राची उन्नती प्रगती व्हावी, जातीवाद नष्ट व्हावा, अंधश्रद्धा नष्ट व्हावी. साधूकडे लिंबू धाग्यापुरतं बघू नये, तर साधूकडे एक प्रेरणा स्त्रोत म्हणून बघावा. सर्वांना रामकृष्ण हरी.